नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता आपण कल्याणच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाच्या परिसरामध्ये आहोत आणि आपण पाहू शकतो अतिशय म्हणूया आपण इथे मोठा खड्डा आहे। अशी माहिती मिळाली आहे की राज्य उत्पादन शुल्क विभागाचीच इथे इमारत बांधण्यासाठी ही सगळी तयारी होती आणि इथे हा खड्डा खणला गेला। पहिल्यांदा जे प्रपोजल सँक्शन झालं होतं त्यासाठी हा खड्डा खणला होता, ती माती इथे काढली होती आणि तिथे सुद्धा टाकलेली आहे। त्यानंतर ते प्रपोजल सँक्शन झाल्यानंतर आणखीन मजले वाढवण्यासाठी दुसरं प्रपोजल गेलेला आहे। त्यामुळे हा खड्डा तसाच आहे तर पाऊस पडत असल्यामुळे पाणी पूर्ण साचलेलं आहे, त्यामुळे अतिशय धोकादायक आहे। पाहू शकतो आपण इथे हे धोकादायक आहे म्हणून असे हे रिबन्स लावलेले आहेत। मात्र पाहायला गेलं तर ही जमीन आहे, ही माती सुद्धा खूप भुसभुशीत झालेली आहे। जर मोठा पाऊस आला आणि समजा जर मोठा पाऊस आणि जर पाणी खूप व्हायला लागलं तर ही माती सुद्धा त्या पाण्याबरोबर वाहून जाईल आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचं जे आता सध्या हे कार्यालय आहे ते पण त्याच्या खाली जाऊ शकतं, एवढा हा ढिगारा आहे दोन्ही बाजूने। आपण पाहू शकतो की अतिशय वाईट अवस्था, इथे मच्छर सुद्धा एवढे मोठमोठे झालेले आहेत, त्याचाही त्रास आहे। इथे राज्य उत्पादन शुल्क विभाग जो सगळ्यात जास्त रेव्हेन्यू जनरेट देतो शासनाला, आणि त्यांच्या या कार्यालयाची पण दुरावस्था आहे ती पण आपण दाखवणार आहोत। आणि ही आजूबाजूची परिसर अतिशय सुंदर आहे। जसं आम्ही नेहमी सांगतो की शासनाचे जे कार्यालय आहेत ना तिथले परिसर अतिशय सुंदर असतात, झाडं झुडपं असतात आणि खूप छान असतं। मात्र स्वच्छता म्हणायला गेलं किंवा इतर ज्या सगळ्या गोष्टी आहेत तिथे त्याचा फार मोठा अभाव असतो। याचा सुद्धा लवकरात लवकर जे काम आहे ते करण्यात यावं अशी आम्ही मागणी करतो, कारण याची जी सुधारित जे सगळं दिलेलं आहे प्रपोजल ते लवकरात लवकर पास होऊन इथे राज्य उत्पादन शुल्क विभागाचं कार्यालय त्याची इमारत इथे बांधण्यात यावी अशी आम्ही मागणी करतोय। हा एक मुद्दा झाला। मात्र इथे हा अतिशय म्हणूया आपण धोकादायक आहे। इथं कोणी येऊन जर ह्यामध्ये पडला किंवा काही कुठली दुर्घटना घडली तरी सुद्धा राज्य उत्पादन शुल्क विभागाचं हे जे कार्यालय इथले कर्मचारी अधिकारी त्यांना सुद्धा याचा त्रास होऊ शकतो। इतरही दुर्गंधी म्हणूया डास यांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इथे वावर आहे, त्यामुळे इथे लवकरात लवकर सगळं हे हटून आपण पाहू शकतो खूप मोठे डास आहेत, तर त्याचा ह्या सगळा निपटारा करावा अशी आम्ही आशा व्यक्त करतोय। आणि अजून आपण दाखवूया की इथे आपण पाहू शकतो हा सगळा परिसर जो आहे माती सुद्धा खूप भुसभुशीत झालेली आहे, पाय दबले जात आहेत खाली, त्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते। आणि यांचं हे ऑफिस आहे, कार्यालय, आणि इथेच त्यांनी अशा पद्धतीनं डेंजर झोन म्हणून इथे हे लोकांच्या किंवा इतरांच्या सुरक्षेसाठी असे हे रिबन्स लावलेले आहेत। मात्र आता हा महत्वाचा मुद्दा आपण पाहूया की इथे आपण ह्या सगळ्या ज्या गाड्या पाहतोय खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे करोडोंच्या गाड्या आहेत, या इथे आहेत, तिकडे सुद्धा आहेत। राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे जी कारवाई केली जाते ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मद्य साठा जो आहे तो जप्त केला जातो आणि कारवाई केली जाते, आणि त्यामध्ये ज्या वाहनांमधनं ही सगळी दारू किंवा इतर सगळ्या जे बनावटी म्हणूया किंवा विदेशी मद्याचे प्रकार आहेत ते पकडले जातात, त्यानंतर ह्या गाड्या ज्या आहेत त्या अशाच पद्धतीने इथे कोणी आरोपी पुढे येत नाही घ्यायला, म्हणून त्या इथे जमा झाल्यानंतर त्या इथेच ठेवल्या जातात। आणि ह्या फक्त कल्याणच्या नाही आहेत, तर माहिती मिळाली आम्हाला की ठाणे, रायगड आणि इतर पालघर अशा या जिल्ह्यामधल्या सगळ्या ह्या गाड्या आहेत। आणि पाहू शकतो खूप मोठ्या प्रमाणात इथे सुद्धा हा कचरा आहे, भंगार आहे, तर त्याची सुद्धा विल्हेवाट लावणं हे काम आहे ते लवकरात लवकर केलं पाहिजे। कारण राज्य उत्पादन शुल्क विभागाची आपण नेहमीच कौतुकास्पद कामगिरी आहे ते जाणून घेत असतो, पाहत असतो, नेहमीच वेगवेगळ्या बातम्या ज्या आहेत त्या आपण ऐकत असतो, वाचत असतो, पाहत असतो। पण इथे पाहू शकता कशा पद्धतीने ह्या गाड्या रचलेल्या आहेत, यावर सुद्धा कुठलीही दुर्घटना घडू शकते किंवा याचा सुद्धा इतरही खूप मोठ्या प्रमाणात त्रासच आहे तिथे पण एवढ्या, तर यासाठी सुद्धा अजूनही कुठल्या प्रकारे इथेही म्हणूया आपण स्वच्छता मोहीमच म्हणायला पाहिजे, कारण या सगळ्या कारवाईमध्ये पकडल्या गेलेल्या गाड्या आहेत आणि त्या भंगारामध्ये जमा झालेल्या आहेत। आता कुठल्याही प्रकारच्या ह्याचा आता म्हणजे वापर होऊ शकत नाही, तर याची सुद्धा विल्हेवाट लावणं हे कारवाई नंतरचं जे काम आहे त्या संबंधित विभागाने हे केलं पाहिजे। मात्र ते न केल्यामुळे एवढा सुंदर परिसर हा अतिशय घाण दिसतोय, तर यासाठी सुद्धा संबंधित विभागाने ताबडतोब ही कारवाई करावी आणि इथला सगळा जो परिसर आहे तो स्वच्छ करावा। अतिशय विस्तीर्ण मोठा हा परिसर आहे आणि हा परिसर फक्त असाच या भंगारच्या गाड्या ठेवण्यामध्ये हा वाया गेलेला आहे म्हणूया आपण।
आपण पाहू शकता किती गाड्या आहेत इथे. म्हणजे एकावर ठेवणार तरी कुठे ना, जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे कारवाई केली जाते त्यामध्ये ही वाहनं पकडली जातात आणि त्यानंतर त्यासाठी कोणी पुढे येत नाही आणि मग ही वाहनं इथे ठेवली जातात आणि वाहनांची संख्याच एवढी आहे की एकावर एक असे हे ढिगारे रचलेले आहेत. भंगार आहे. तर संबंधित विभागाला लवकरात लवकर हे सगळे राज्य उत्पादन शुल्क विभागाला सहकार्य करावं आणि याच्यावर लवकरात लवकर ठोस उपाययोजना करण्यात यावी अशी आम्ही पोलीस माझा न्यूज तर्फे सुद्धा आपल्याकडे मागणी करतोय. कारण परिसर छान आहे, मात्र याचा परिसर जो आहे तो अशा पद्धतीनं विद्रुपीकरण झालेला आहे. आणि कार्यालय सुद्धा पाहू शकता ना की कार्यालय सुद्धा हे छोटंसं आहे, फार जुनं आहे. साधारण 100 वर्षपूर्वीचं हे कार्यालय असेल, म्हणजे इंग्रजांच्या काळातलं. आणि त्याची पाहू शकता तिथे सुद्धा शॉर्ट सर्किट झाले अशी आम्हाला माहिती मिळाली. तिथे सुद्धा आपले सार्वजनिक बांधकाम विभागाचे साहेब आहेत ते येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी पाहिलेलं आहे आणि काम पुढचं सुरू झालेलं आहे. मात्र अशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या कारवाया करणाऱ्या, जास्तीत जास्त रेव्हेन्यू जनरेट करणारी मंडळी आहे, त्यांची कार्यालय आम्ही भरपूर पाहिली, सार्वजनिक म्हणूया अशा पद्धतीने शासकीय कार्यालय. तर मला वाटतं त्याचं सुद्धा सुशोभीकरण किंवा डागडुजीकरण करणं फार गरजेचं आहे. बिचारे आपल्यासाठी एवढं काम करतात आणि अशा पद्धतीने ते राहतात. बाहेरून खूप सुंदर आहे, परिसर सुंदर आहे, मात्र आतमध्ये शॉर्ट सर्किट लागल्यामुळे सगळं ते जळालेलं आहे. आणि ते जळाल्यामुळे ना पूर्ण ह्याचा आपण पाहू शकता आतमध्ये खूप आता सध्या काम सुरू झालेलं आहे. पाहू शकतो आपण खूप मोठ्या प्रमाणात इथे शॉर्ट सर्किट झालेलं आहे. आणि हे जुनं बांधकाम असल्यामुळे याच्या भिंती वगैरे म्हणूया आपण शाबूत आहेत आणि पाहिल्यावरच आपल्याला कळतं की हे जुनं आहे बांधकाम. पण शॉर्ट सर्किट झाल्यामुळे हे पूर्ण सगळं हे जळालेलं आहे. आणि म्हणजे थोडक्यात म्हणूया आपण, जर ह्यामध्ये आणखीन मोठा जर काही प्रकार झाला असता तर मोठी दुर्घटना सुद्धा घडू शकली असती. यासाठी सुद्धा काम सुरू झालेलं आहे तातडीनं. त्यामुळे PWD त्यांचे सुद्धा धन्यवाद, कारण हे काम ताबडतोब त्यांनी सुरू केलेलं आहे. आपण पाहू शकतो हे अतिशय जर्जर झालेलं होतं, कारण शॉर्ट सर्किट झाले, पावसाचे दिवस आहेत आणि फार जुनी म्हणूया ही वास्तू आहे आणि त्यामुळे शॉर्ट सर्किट घडलं असणार आहे. पण जर वेळेवर हे सगळं जर थांबवलं नसतं तर मोठी दुर्घटना सुद्धा घडली असती. मुळातच बातमी करण्याचा हेतू हा आहे की अशा पद्धतीनं काम खूप चांगलं सुरू असतं, मात्र त्या सुविधा ज्या पुरवल्या जातात त्या सुद्धा देणं गरजेचं आहे. तर मी शासनाकडे विनंती करतो की लवकरात लवकर इथे छान असा हा सगळा परिसर स्वच्छ करावा. इथे सगळ्या ह्या ज्या अनावश्यक झालेल्या ज्या सगळ्या भंगार आहे ते काढून पूर्ण परिसर स्वच्छ करण्यात यावा. आणि हा सगळा जो आता ढिगारा जो आहे मातीचा जे तिथून काढलेला आहे तो पण हटवण्यात यावा, कारण त्याने सुद्धा मोठी दुर्घटना घडू शकते. तर मोठी दुर्घटना घडण्याआधी उपाययोजना झाल्या तर निश्चितच आम्हाला सुद्धा बरं वाटेल. आणि शासकीय कर्मचारी आहेत ते काम करतात, ते आपल्या समोर कुठलीही व्यथा कधी मांडत नाहीत, काही सांगत नाहीत. पण आम्ही एक पत्रकार आणि एक माध्यम म्हणून त्यांचीही आपण म्हणूया ही सगळी जी हे आहे परिस्थिती ती सांगतोय. आणि मुळातच काम बाकीचं सुरू आहे, पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लवकरात लवकर झाल्या पाहिजेत. पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस बंधा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.